वारंवार प्रेमात पडणाऱ्या या जन्मतारखेची लोक तुमच्या अवतीभोवती सुद्धा असू शकतात बरं का. आपल्या आयुष्यात प्रेम ही गोष्ट अशी आहे जी कधी सांगून येत नाही. काही लोक एकदाच प्रेमात पडतात आणि ते निभावतात. पण तुमच्या अवतीभोवती असे काही लोक आहेत का जे अगदी सहज कोणाच्याही प्रेमात पडतात? किंवा कदाचित तुम्ही स्वतः तसे आहात का? कारण प्रत्येक वेळी वाटतं बस हेच ते खरं प्रेम. पण काही दिवसात गाडी पुन्हा रुळावरून घसरते. अंकशास्त्रानुसार तुमच्या जन्मतारखेचा आणि तुमच्या हृदयाच्या कनेक्शनचा खूप जवळचा संबंध असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही खास जन्मतारखांबद्दल बोलणार आहोत जी लोक खूप रोमॅन्टिक असतात आणि वारंवार प्रेमात पडण्याची त्यांची प्रवृत्ती असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जन्मतारखेची लोक वारंवार प्रेमात पडतात आणि त्यात तुमचाही नंबर लागतो का. शास्त्र असं सांगतं की आपला जन्म ज्या तारखेला होतो त्या तारखेचा एक स्वामी ग्रह असतो. जसं शुक्र हा सौंदर्याचा आणि प्रेमाचा कारक आहे, तर चंद्र हा भावनांचा कारक आहे. ज्या लोकांच्या जन्मतारखेवर या ग्रहांचा प्रभाव असतो त्यांचं मन खूप कोमल असतं. अंकशास्त्रानुसार मुख्यत्वे मूलांक पाहिला जातो. समजा तुमचा जन्म 15 तारखेला झाला आहे तर 1 + 5 म्हणजे 6. तुमचा मूलांक 6 आहे. आज आपण अशा 3 ते 4 मुख्य मूलांकांबद्दल सविस्तर बघूयात. सर्वात आधी बोलूया त्या लोकांबद्दल ज्यांचा मूलांक 6 आहे. मूलांक 6 म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे अशा व्यक्ती. या अंकाचा स्वामी आहे शुक्र. आता ही लोक दिसायला अत्यंत आकर्षक आणि स्टायलिश असतात. यांना सौंदर्याची प्रचंड आवड असते. त्यांना एकटेपणा आवडत नाही. प्रेमात असणं ही त्यांची गरज असते. समोरच्या व्यक्तीने थोडं जरी कौतुक केलं ना तरी यांचं मन वितळतं. ही लोक सौंदर्याच्या प्रेमात पडतात. त्यामुळे बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेण्याआधीच ते मनातून हो म्हणून बसतात. त्यामुळेच त्यांचं ब्रेकअपही लवकर होतं आणि ते पुन्हा नवीन प्रेमाच्या शोधात निघतात. आता वळूया मूलांक 2 कडे. मूलांक 2 म्हणजे ज्यांचा जन्म 2, 11 आणि 20 किंवा 29 तारखेला झाला आहे अशा व्यक्ती. याचा स्वामी आहे चंद्र. चंद्र जसा कलेकलेने बदलतो तसेच यांचं मनही खूप चंचल असतं. ही लोक अत्यंत संवेदनशील असतात आणि हळवी सुद्धा असतात. त्यांना कोणाच्या तरी आधाराची सतत गरज भासते. कोणीही प्रेमळ शब्दात बोललं की यांना वाटतं हेच माझं जग आहे. ही लोक केवळ शरीरावर नाही तर समोरच्या व्यक्तीच्या स्वभावावर आणि काळजी घेण्याच्या वृत्तीवर प्रेम करत असतात. पण भावनिक असुरक्षिततेमुळे ते एका नात्यातून दुसऱ्या नात्यात लवकर उडी मारतात. आता बोलूया अशा लोकांबद्दल ज्यांना बदल आवडतो. याचा स्वामी आहे बुध. जसे मूलांक 5. मूलांक 5 म्हणजे ज्यांचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहेत अशा व्यक्ती. ही लोक खूप हुशार असतात आणि बोलकी असतात. त्यांना बोर झालेलं चालत नाही. मूलांक 5 ची लोक प्रेमात पडतात कारण त्यांना थ्रिल हवं असतं. त्यांना नवीन व्यक्तीला जाणून घेणं, फ्लर्ट करणं यात खूप मज्जा येते. जर एखाद्या नात्यात त्यांना थोडासाही कंटाळा आला तर त्यांचं मन दुसरीकडे भरकटायला लागतं. हे सिरियल लव्हर्स असू शकतात कारण त्यांना प्रत्येक वेळी नवीन अनुभवाची ओढ असते. मूलांक 9 ज्यांचा जन्म 9, 18, 27 तारखेला झाला आहेत अशा व्यक्ती. मूलांक 9 ची लोक खूप पॅशनेट असतात. ते एकदा प्रेमात पडले की पूर्णपणे वाहून जातात. पण त्यांचा रागही तितकाच तीव्र असतो. रागाच्या भरात नातं तोडणं आणि मग पुन्हा प्रेमात पडणं हा त्यांचा स्वभाव असू शकतो. तसेच ज्यांचा जन्म फेब्रुवारी महिन्यामध्ये झाला आहे त्यांच्यावरही ग्रहांचा असाच परिणाम दिसून येतो. तर मंडळी, तुमची किंवा तुमच्या पार्टनरची जन्मतारीख यात आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पण लक्षात ठेवा, अंकशास्त्र आपल्याला दिशा दाखवतं पण आपलं भविष्य आपण स्वतः घडवतो. वारंवार प्रेमात पडणं चुकीचं नाही, पण योग्य व्यक्तीची निवड करणं महत्त्वाचं आहे. नात्यात स्थैर्य येण्यासाठी केवळ आकर्षण नाही तर एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास गरजेचा असतो. जर तुम्ही या जन्मतारखांचे असाल तर पुढच्या वेळी प्रेमात पडताना थोडा वेळ घ्या. घाई अजिबात करू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.
शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.